काय झालं? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा. ओ सुनबाई, जे काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा की, त्यांना कुठे शिकवताय? जेवणाच्या टेबलावर इकडे शाळा करून टाकली. जेवा हो तुम्ही. जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. ताई, भूक लागली. बस. नाही सर, ठीक आहे. अहो तुम्ही जेवा, घरच्या सुनबाई सगळ्यांचं झाल्यावर जेवतील. सर बसा. सुनबाई तुम्ही जाऊन बसा, होऊ द्या यांच्या मनासारखं. बसा. इतक्या वर्षांनी खोलीच्या बाहेर आलात जेवायला, बसूया सगळे जेवायला. धनाजी, ताट घेऊन या. अरे मोहिते मॅडम, आवरलं का तुमचं? अहो आता मी निघालो घरी, तुम्ही निघा. रात्र झाली, उशीर झाला आता. हो सर, झालंच आहे. डान्स बसला ना नीट? डान्स बसलाय, पण अजून 4-5 दिवस तरी जातील सर पूर्ण गाणं बसवायला. 4-5 दिवस? अहो नाही हो, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. उद्या परवा रंगीत तालीम व्हायला पाहिजे. सर ते मला डान्स बिन्स फार जमत नाही हो. अक्षरं कशी पटकन शिकवायची मुलांना. ती आली असती तर. मला नाही वाटत ती शाळेत येईल. घरातून बाहेर पडणं कठीण झालंय त्याचं. सर काही वेगळं कारण काढून घराबाहेर पडता आलं तर? अवघड वाटतंय मला. मी प्रयत्न करून बघते. मला खात्री आहे शाळेसाठी ना ती नक्की बाहेर पडेल. ठीक आहे, पण जे करायचं ते जपून करा. आणि हा, मुख्य म्हणजे भुवनेश्वरी मॅडमच्या कानावरती काहीही जाता कामा नये. इरा, तुला सांगतो आता रोजचं मला सहन होत नाहीये. फार झालं आता, अति झालं. मला नाही करायचं यार जॉब. निखिल, काय केलंस तू? हे कॉफी का फेकलीस? अक्कल आहे का तुला काही? कुर्ता खराब केलास ना माझा. बरोबर आहे. नाही, तूही माझी अक्कल काढ. तो अधिपती आहे तिकडे, तूही माझ्या अकलेचे धिंडवडे काढ. आणि काय ग, तुझा कुर्ता खराब झाला म्हणून एवढी चिडतीयस तू? माझी इमेज खराब होतीये तिकडे, त्याचं काय? म्हणजे तुझा सो कॉल्ड अडाणी जीजू रोज इन्सल्ट करतो माझा, ओरडतो, नको नको ते बोलतो. मी एवढा शिकलोय, पण त्या फॅक्टरी मधले 4-5 कामगार हसतात माझ्यावरती. इरा, स्वतःच्या इमेजचा स्वतःच्या हाताने कचरा कसा करून घ्यायचा ना, हे माझ्याकडून शिकायचं. निखिल, अरे प्लीज जरा
शांत हो ना. हे बघ मी प्रयत्न कर. ए तू गप्प बस. काय प्रयत्न करतेस तू? काय प्रयत्न करतेस? फक्त मोठं मोठं बोलतेस. काय तर म्हणे मी ताईला घराबाहेर काढीन. कधी काढणारस? हे बघ सोपं नाहीये ते. सोपं नाहीये. मग हे डील करताना नाही कळालं तुला? तू माझ्यावर का चिडचिड करतोयस? कारण त्रास होतोय मला इरा. तुझं काय ग, तू घरात असतेस, मला जावं लागतं त्या अडाण्यापाशी डील करायला. हे बघ मी मार्ग काढेन काहीतरी. मार्ग काढेन नाही, मार्ग काढावा लागेल. आता मार्ग काढायचा आणि मगच मला भेटायचं. हे असल्या फालतू गप्पा मारण्यात ना मला काही इंटरेस्ट नाही इरा. आणि रिझल्ट पाहिजे, कारण जेवढ्या लवकर पैसा मिळेल ना तेवढ्या लवकर या नोकरीवरती लात मारता येईल मला. निखिल निखिल ऐक ना. हॅलो. नमस्कार काका, मीना मोहिते बोलतेय. ओळखलत का? हा बोला मॅडम, कशा आहात? काय शाळा वगैरे जॉईन केलीत का नाही परत? हो हो जॉईन झाले, पण अक्षर अजून आली नाहीये शाळेत. हा करेल करेल, ती पण जॉईन करेल लगेचच. काका ती शाळेत येण्यासाठी मला मदत कराल का? का? काही प्रॉब्लेम झालाय का शाळेत? प्रॉब्लेम नाही, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शाळेत इव्हेंट आहे आणि आमचा अजून डान्स बसवून झाला नाहीये. परवाच रंगीत तालीम आहे आणि ना मला ते डान्स बीस येत नाही हो फार. अक्षर आली ना तर एका दिवसात डान्स बसवेल. बरं मग मी काय करायला हवं? तुम्ही ना काही कारण काढून तिला फक्त घरी बोलवता का? म्हणजे तासाभरासाठी ती शाळेत येईल. ठीक आहे, मी प्रयत्न करतो, पण मला वाटतं की आपण भुवनेश्वरी मॅडमना सांगायला हवं. म्हणजे आपण खोटं बोललो, लपवाछपवी केली आणि ते जर भुवनेश्वरी मॅडमना कळलं तर विनाकारण अक्षराला प्रॉब्लेम नको ना. काका अक्षरा नेहमी म्हणते चांगल्या हेतूसाठी खोटं बोललं तर देव सुद्धा माफ करतो. हो पण काका प्लीज प्लीज नाही म्हणू नका. अहो शाळेचा प्रश्न आहे आणि काही होणार नाही, ती तासाभरात सगळं करेल. तुम्ही फक्त उद्या सकाळी सकाळी तिला बोलवून घ्या आणि ती आली ना की मला कळवा. बरं, मी प्रयत्न करतो. थँक्यू सो मच काका. गुड नाईट. हा शुभरात्री. हे आता तुम्ही पाठ करा, आजचा हा अभ्यास. ओ एवढं काय अवघड काय जमाय ना हो आपल्याला. जरा सोपं सोपं काहीतरी शिकवा की. हो अवघड नाही अधिपती, हे सोपंच आहे. आणि तुमच्या बाबांना पण पाठ होतं, पाहिलं ना तुम्ही. मला ना सगळ्यात जास्त काय आवडलं माहितीये, त्यांना बोलता येत नव्हतं पण बोलण्याची त्यांची इच्छा आहे. मला फार छान वाटलं त्यांना श्लोक सांगताना. पण आईसाहेब रागवल्या ना हो. ऐका माझी जशी शाळा सुरू केल्या तशी तुम्ही त्यांची शाळा सुरू करायला जाऊ नका. पण त्यांना शिकण्याची आवड आहे ना, शिकलेत ना ते. शिकल्यात की मस्त मोठी डिग्री आहे काय तुम्ही आहे काय तर. पण हे पाहिजे की याचं काय, हे ताळ्यावर नाही. ते ताळ्यावर असतं तर आईसाहेबांसंग असं वागले असते काय? अधिपती मला असं वाटतं की ते त्यांच्या जुन्या गोळ्यांमुळे तसे वागत होते. कदाचित एकाच खोलीत इतकी वर्ष बसल्यामुळे त्यांची चिडचिड होत असेल. पण तुम्ही आज बघा ना, आज त्यांना आपण मोकळ्या हवेत नेलं, इंजेक्शन दिलं तर त्यांच्यात किती फरक पडला. फरक तर पडलाय जरा वाटतोय. म्हणजे तुम्हाला पटतंय ना मी काय म्हणते ते? काय? हेच मेडिकल सायन्स किती पुढे गेलाय, 2 इंजेक्शन्स मध्ये एवढा परिणाम झालाय, हे सगळं पटतंय ना तुम्हाला? अधिपती तुम्ही ना शिकलं पाहिजे. मला खरंच असं वाटतं तुम्ही शिकलं पाहिजे. शिक्षण फार गरजेचं आहे. वय की वय, मग आता शिकायच लागलो की. हे काय पण खरं खरं शिका ना. मग हे काय खोटं खोटं आहे? हे तात्पुरतं आहे ना. वय की, पण आता काय शिक्षणच आहे की आता ही. अहो आत्ता माझी शाळा सुरू नाहीये म्हणून तुम्ही शिकताय, पण माझी शाळा सुरू झाल्यावर सुद्धा तुम्ही शिकलं पाहिजे ना. बरं ऐका की, आपण आत्ताच बघूया, लई पुढचा विचार कराय नको. पुढचा? मग तेच की मग पुढचा. पू पू, पुढारीतला पू, पुढचा. आणि मी काय म्हणलं? तुम्ही फू फुगडीतला फू म्हणताय. हा पुढचा म्हणजे
पुढचा पुढचा. बरोबर. बरोबर. अधिपती मी आज खूप खुश आहे, खरंच खूप खुश आहे मी. तुमच्या बाबांना जेव्हा स्वतःहून चालत येताना बघितलं, आपल्या बरोबर जेवताना बघितलं, मला असं वाटलं की आपल्या कष्टाचं चीज झालं. शेवटी मेहनत घेतली आणि रिझल्ट आले ना की असं वाटतं आता थांबायला नको. थांबायला नको म्हणजे अजून काय करणार? ओ अहो त्यांची ट्रीटमेंट अजून बाकी आहे ना. 2च इंजेक्शन्स दिली आहेत. 4 इंजेक्शनचा कोर्स पूर्ण केल्यावर त्यांच्यात काय फरक पडेल याचा विचार करा. हा ठीक आहे, जाऊ दे. हे बघूया आपण पुढचं पुढं. आता मी पुढं बघूया. ते जाऊ दे. मला सांगा ते जोगतीनेचा काय विषय? काय? हेच म्हणालो मी, ती जोगतीन तिच्या संग ओळख आहे ना तुमची? काय करू? अधिपतींना आत्ता सांगू का? नको आत्ता नको सांगायला. ट्रीटमेंट पूर्ण होऊ दे आधी. सगळं झाल्यावर सांगेन. बाई हा काय? कुठं हरवलं तुम्ही? काय झालं? काय विचारवलंय मी? ते जोगतीनेचा काय विषय म्हणलं? काय सांगू मी? अहो तसं नाही, म्हणजे आईसाहेब म्हणत होत्या ना की तिला दिव्य दृष्टी आहे वगैरे. मग तुम्हाला माहित असेलच की. कुठली आहे ती? काय नाव काय? मला खरंच माहित नाही. असं कसं? म्हणजे तुम्ही ओळखता ना तिला? ओळख म्हणजे 1-2दा त्या घरी आल्या होत्या तेव्हा आमचं बोलणं झालं होतं, तेवढंच. ओळख अशी नाहीये. आले मी. थांबा. कुणीकडं? हे पाणी आणायला चालले, पाणी विसरले. आले. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. अहो सरकार, बोल. मोठ्या मालकांनी गोळ्या घेतल्या. शांतवाने घेतल्या ना? हो, शांतपणे घेतल्या. ठीक आहे. रोज गोळ्या देऊन झाल्या की आम्हाला कळवत जायचं. काय? हो सरकार. निघ. देवी, जोगतिणीचं सिक्रेट इच्छा असूनही मी आता अधिपतींना सांगू शकत नाही. मला त्यांच्याशी खोटं बोलायचं नाहीये, पण दुसरा पर्यायही नाहीये. थोडा वेळ जाऊ दे. मी स्वतः त्यांना सगळं खरं सांगेन. आणि तुझे खूप खूप आभार. काल जसं ठरलं होतं तसं झालं. काल अधिपतींच्या बाबांचा रिलॅक्स चेहरा बघून खूप बरं वाटलं मला. भुवनेश्वरी मॅडम पण खुश दिसल्या. असंच सगळं ठरलंय तसं होऊ देत. हा चंचे, अगं काल आपलं गडबडीत बोलणंच नाही झालं. तू काय तर म्हणत होतीस ना? नेमकं काय आहे तुझ्या डोसक्यात? कशाचं? आणि कशाचं? अगं तू ती काय ते लग्नाचं म्हणत होतीस की. ते कळल ग मम्मी. अय काय कळल? चंचे बघ, आता अजून काय बी करू नकस, कारण आजवर जे बी काय केलेस ते समजा फेल गेले. आता तू माझा ऐक. काय? हे बघ, मला का नाही एक जोगतीन माहित आहे. जोगतीन? तर जोगतीनीचं काय मधीच? अगं ती जोगतीन का नाही साधी सुधी नाही. अगं तिला चांगली दिव्य दृष्टी आहे. आपण का नाही तिच्याकडे तुझं भविष्य बघूया. हा, कारण तिनं का नाही या घरात चमत्कार घडवून आणलाय. काय सांगतीस? कसला चमत्कार? तुला सांगू, तिनं का नाही मोठ्या मालकांच्या हातनं वटी भरायची म्हणून सांगितलं. म्हणजे असं केलं ना काय तर त्यांच्या तब्येतीत फरक पडेल म्हणून. आणि चंची तसंच झालं. अगं
अगं थेरडा खोलीतनं स्वतःहून इकडे जेवाय आलता खाली. काय सांगतीस काय मम्मी? तो थेरडा खरंच खाली आला जेवायला? वय की. अगं आमसने बी धक्काच बसला. अगं एवढ्या वर्षात जे झालं नाही ते काल झालं. आणि हे समजा का नाही त्या जोगतिनीमुळे झालंय. आपण काय करू, त्या जोगतिनीकडे जाऊ, हा तिचे पाय धरू आणि तिला का नाही तुझं भविष्य विचारूया. हा का तुझा ना अधिपतीचं लगीन केव्हा होणार, हा असं विचारू तिला. काय म्हणती? आमच्या लग्नाचा योग नसल ना मम्मी, तर तो म्या निर्माण करेल. त्यासाठी त्या जोगतिनीची गरज नाही. मला फक्त माझ्या डोसक्यानं काम करू दे. तू मला त्या घरात घ्यायचं बघ, कळलं? हा ओव्हर अँड आउट मम्मी. काय अशा काय उभ्या आहेसा? तुमची पूजा व्हायची वाट बघत होते मॅडम. मला हे ताट ठेवायचं होतं. ठेवा तिकडं ताट आणि देवीला नमस्कार करून घ्या. नाहीतर आम्ही देवीला नमस्कार करू दिला नाही म्हणून जाल तुम्ही मंदिरात. हल्ली तुम्हाला काहीतरी निमित्तच लागतं की घराबाहेर जायला, नाही का? म्हणजे काय, आम्ही सगळ्या गोष्टी काही खोलून बोलत नाही, पण जरा नमस्कार करा देवीला. हां सांगा देवीला या घराची बरकत होऊ दे, तुमच्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभू दे, या घरात सुख समाधान येऊ दे, बाबांना आरोग्य, अधिपतींच्या बाबांना आरोग्य लाभू दे. त्यांच्यासाठी आम्ही आहोत. आम्ही उपास तापास करतोय त्यांच्यासाठी. पण उपचार ते बी चालू आहेत. पण अधिपतींच्या त्यांची काळजी तुम्ही करू नका. त्यांच्यासाठी आम्ही आहोत. माणसानं झेपेल तेवढंच काम घ्यावं अंगावर. ओंक्या डोंक्या, तुला कवादारनं विचारलोय बरं काय, खरं खरं सांग आता. अरे बाबा खरंच काही नाही. मास्टरिंग बाईंचं काय तर चाललंय घोळ घालणं. मला माहित आहे कार्यक्रम काय तर चाललाय. काय चाललंय मला सांग, खरं सांग. भावा तुझा गैरसमज होतोय, मला खरंच काही माहित नाहीये. ग बस, तू बी आहेस त्यांच्या संग. आता हे कोण बोललं तुला? हा माहित आहे मला. तू आत्ताच्या आत्ता अक्षराला कॉलवर घे आणि विचार तिला. नको. मी कॉन्फरन्स कॉलवर घेतो तिला. ए बाबा नको रे, नको नको तसलं काय नको, जाऊ दे. अरे भावा तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अक्षरा फार चांगली मुलगी आहे. होय, नवीन माहिती दिलास मला, थँक्यू बाबा. चल ठेव फोन, ठेव, लई बिल झालं, ठेव. ह्याला बी माहित नाही. कुठल्या कार्यकर्त्याला माहित असेल आता, कोणाला विचारावं? देवी, मला माहिती आहे भुवनेश्वरी मॅडमचा माझ्यावर विश्वास नाहीये, पण मला खात्री आहे अधिपतींचे बाबा उपचारांनी ठीक झाले की मॅडम माझ्या पाठीवर शाबासकीची थापच देतील. अधिपतींचे बाबा लवकरच चालतील, फिरतील, बोलतील. त्यांची 4 इंजेक्शन्स पूर्ण होते. त्यांना शक्ती लाभू दे, बरं वाटू दे. मला माहिती आहे हे शास्त्र आहे, अंधश्रद्धा नाही. योग्य डॉक्टरच त्यांना बरं करेल. पण त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. प्लीज मला मदत कर. तुम्ही